प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 28 सप्टेंबर 2025 रविवार. दीर्घायुष्य. तुझ्या पित्याचा आणि तुझ्या आईचा आदर कर. हे वचनात सगळे असलेले पाहिले आगे पत्र आहे, ज्यामुळे तू पृथ्वीवर चांगला राहशील व दीर्घायुष्य लाभशील. एफेसीकरांस अध्यायाचे वचन 2 आणि 3. बायबलमध्ये 10 आज्ञा आहेत. त्यातील 4 आज्ञा माणसाच्या देवाशी असलेल्या नात्याविषयी आहेत आणि उरलेल्या सगळ्या माणसातील नात्याविषयी आहेत. या 10 पैकी फक्त एका आज्ञेशी वचन जोडलेले आहे, तुझ्या पित्याची आणि तुझ्या आईची आदर कर. जेव्हा तू ही आज्ञा पाळतोस तेव्हा परमेश्वर वचन देतो की तुझे आयुष्य मंगल होईल आणि तू पृथ्वीवर दीर्घ आयुष्य भोगशील. आपल्याला एक भौतिक पिता आहे, पण आपल्याला आत्मिक पितेही आहेत. देवाचे अनेक सेवक प्रेमळ पित्याप्रमाणे आपली काळजीपूर्वक समुपदेशन करतात आणि आपल्यासाठी प्रामाणिकपणे प्रार्थना करतात. एलिया हा आत्मिक पिता होता. एलिया स्वर्गात उचलला गेला तेव्हा एलिसा ओरडला, माझा पित्या, इस्रायलची रक्त व त्यांचे घोडेस्वार. तसाच शमूएल दावीदाचा आत्मिक पिता होता. दावीद खूप चूक शमूएल बाकी तक्कायाचा सल्ला द्यायला जात असे. त्याला प्रेषित पौल हा आत्मिक पिता होता. पौल जेव्हा तिमोथेला पत्र लिहित असे तेव्हा तो म्हणत असे, विश्वासामध्ये माझ्या घरच्या मुलाला. 3 त्याला 1 तिमोथेय 1 अध्याय 2 वचन. इतकेच नाही तर पौल त्यांच्याबद्दल साक्ष देतो, पण तुम्हाला त्यांचे कसलेले चारित्र्य माहीत आहे, कारण जसा मुलगा आपल्या पित्याबरोबर सेवा करतो तसा त्याने माझ्याबरोबर सुरुवातच सेवा केली. फिलिप्पिकरांस 2 अध्याय 22 वचन. आपले भौतिक पिते असत वा आत्मिक पिते, आपण त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या देवभक्तीपूर्ण सल्ल्यानुसार चालावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला स्वर्गीय पिता म्हणतो, माझ्या मुला, माझे शब्द ऐक व त्यांना स्वीकार आणि तुझ्या आयुष्याचे हे वर्ष पुष्कळ होतील. नीतिसूत्र अध्याय 4 10 वचन. दीर्घ आयुष्य मिळवण्यासाठी व समृद्ध जीवन जगण्यासाठी परमेश्वराचे एक आणि त्यांचे वचनानुसार चाल. जेव्हा तू देवाची वचनाप्रमाणे जगशील तेव्हा असंख्य आशीर्वाद तुझी वाट पाहत आहेत. त्यांची वचनाज्ञाही आहे व जीवनही आहे. जो त्यांची वचनावर विश्वास ठेवतो आणि त्यानुसार जगतो त्याला अनंतकालचे जीवन मिळेल. याशिवाय परमेश्वराची नावामुळे जीवन दीर्घ होते. बायबल म्हणते, त्याने माझ्यावर आपले प्रेम ठेवले आहे म्हणून मी त्याला सोडवीन, कारण त्याने माझे नाव जाणले आहे म्हणून मी त्याला उच्च स्थानी नेईन. मी त्याला दीर्घ आयुष्य देईन व माझे तारण त्याला दाखवीन. स्तोत्र 91 अध्याय 14 आणि 16 वचन. प्रिय देवाचे लेकरांनो, बायबलमध्ये दिलेल्या तत्त्वांचे पालन करा व दीर्घ फलदायी जीवनाची आनंद्या, उत्तम आरोग्यासह शारीरिक सामर्थ्यासह व आत्म्यात आनंदाने पुढील ध्यान वचन, कारण माझ्याद्वारे तुझे दिवस पुष्कळ होतील व आयुष्याची वर्ष तुला वाढवून दिली जातील. नीतिसूत्र 9 अध्याय 11 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी येसाया अध्याय 5 आणि संध्याकाळी एफेसीकरांस अध्याय 1. धन्यवाद.